आज आपण पाहणार आहोत मेथीच्या वड्या. त्या पण एकदम वेगळ्या पद्धतीने, नेहमीची पद्धत आपण वापरणार नाही. त्याच्यामुळे ह्या वड्या एकदम पटकन बनतात आणि एकदम छान आणि एकदम चवदार पण बनतात. तर बघा, इथं मी मेथीची एक पेंडी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुतली होती, त्याच्यानंतर टांगून ठेवली थोडा वेळ पाणी नितळायला आणि त्याचा फक्त पाला आणि पुढचा शेंडा घेतलेला आहे. आपल्याला इथं देठाचा बिलकुल वापर करायचा नाही आणि अशी एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. आपण कोथिंबीर चिरतो त्या पद्धतीने. तर सगळी एकदम बारीक चिरून घ्यायची. आता बघा, मी ह्या पद्धतीने सगळी चिरून व्यवस्थित छान ठेवलेली आहे. थोडंफार पाणी काही राहिलं असलं पाण्यात तर ते पण निथळून जाईल. आता आपल्याला ह्या वाटीचा वापर करून बाकीचं साहित्य घ्यायचं आहे बघा. तर मी ह्या वाटीनं 3 वाटी मेथीची भाजी घेतलेली आहे चिरून. तर बघा, मी काही दाबून दाबून घेतलेली नाही आहे, एकदम वरच्यावरच भरून घेतलेली आहे. तर आपल्याला त्याच वाटीने 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. तर आता मी मेथीची भाजी दाबून घेतली नव्हती, त्याच्यामुळं बेसन पीठ पण काही दाबून घेतलं नाही, फक्त डब्यातून चमच्याने असं वाटीत भरलेलं आहे. तर आपल्याला 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे ह्यासाठी आणि त्याच्यासाठी आपल्याला 1.5 वाटीच पाणी लागणार आहे. 3 वाटी भाजी घेतली आपण, 1.5 वाटी बेसन घेतलं आहे आणि 1.5 वाटीच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. तर आता ह्याच्यात बाकीचं साहित्य आपण घालून घेऊया. इथं बघा, मी अर्धा चमचा हळद घेतली. हळद आपल्याला फक्त कलरचा वापर करायचा आहे म्हणून कलर सुंदर येण्यासाठी वापरली आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं आहे आणि काश्मीरी मिरची पावडर मी इथं 1 चमचा घेतली. ती काही तिखटपणासाठी घेतलेली नाही आहे, ती कलरसाठी घेतलेली आहे. याच्यात आपण आता बघा, आता 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. धना पावडरने ना खूप छान चव येते. आणि अर्धा चमचा इथं मी ओवा घेतला आहे. ओवा काय करायचं, पहिल्यांदा हातावर छान असा चोळून घ्यायचं, त्याच्या काड्या वगैरे सगळ्या निसटून जातात. नंतर तो फुकून ओवा घालून घ्यायचा. आता ह्याच्यात सगळं हे मिक्स केलेलं आहे बघा आपण. आता ह्याच 1.5 वाटी आपण पाणी घ्यायचं. ह्या वाटीने आपण भाजी घेतली 3 वाटी, 1.5 वाटी बेसन घेतलं, आता 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीने. तर बघा, इथं आपल्याला पाण्याचा एकदम वापर करायचा नाही आहे. पाणी आपल्याला एकदम थोडं थोडं घालत पीठ सगळं व्यवस्थित बॅटर करून घ्यायचं आहे. तर पाणी जर आपण एकदम ओतलं ना, काय होतं, सगळ्या पिठाच्या गुठळ्या होत्यात. मग त्या गुठळ्या का नाही व्यवस्थित मोडल्या जात नाहीत, कारण पाणी भरपूर असतं. पाण्याचा थोडा वापर केलं की गुठळ्या पण पटकन मोडल्या जातात. आता आपण हे सगळं व्यवस्थित छान फिरवून घेऊया थोडं थोडं पाणी घालत, म्हणजे गुठळ्या वगैरे काही राहणार नाही आणि बनवायला एकदम इझी जातं. तर बघा, आता इथं तुम्हाला गुठळ्या तर दिसत नाही आहेत बिलकुल. आता हे वाटीत राहिलेलं पाणी आहे ना, ते पण थोडं थोडं करून असं सगळं घालून घेऊन व्यवस्थित हलवून घेऊया, म्हणजे कुठं एखादीसुद्धा गुठळी राहणार नाही. बेसन पीठ म्हणलं एकदम पाणी ओतलं ना की गुठळ्या होत्यात, म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं असतं. आता बघा, हे वाटीत 1 वाटीतलं थोडं पाणी राहिलं होतं ते घातलं. आता आपण अजून अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे आता ही 1.5 वाटी पाणी परफेक्ट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपलं मिश्रणसुद्धा आता सगळं परफेक्ट झालेलं आहे. असं व्यवस्थित चांगलं फिरवून घ्यायचं रवीने किंवा चमच्याने आणि सगळे एकसारखं करून घ्यायचं. बघा, एकसुद्धा कुठं गाठी झालेली नाही, गुठळी नाही, काही नाही, एकदम परफेक्ट असं पीठ झालेलं आहे. तर आता काय करायचं, आपण इथं कढईत तापत ठेवलेली आहे बघा. कढईत मी 1 छोटी पळी तेल घातलेलं आहे. आपल्याला येतात तेलाचा काही जास्त वापर करावा लागत नाही, काही नाही. आणि इथं बघा, मी 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ आणि त्याच्यात जिरे घातलेले आहेत. हे सगळं मी खलबत्त्यात छान बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हिरवी मिरची आहे ना, शक्यतो पोपटीच वापरायची, म्हणजे तिखटपणा जास्त नसतो त्यात. आता हे आहे ना, मिरची ती सगळी पेस्ट आपण तेलात परतून घ्यायची. आपण मगाशी बॅटरमध्ये घातली नाही, कारण हिरवी मिरची बादेल वगैरे म्हणून आपण बॅटरमध्ये घातलेली नाही आहे. आता ही तेलात छान परतून घ्यायची, म्हणजे याचा तिखटपणा मरतो आणि आपल्याला पोटाला पण ही चांगली आहे. पोट खराब होत नाही, काही नाही, बिघडत नाही. आता ही छान परतून घेतली का नाही, आपण व्यवस्थित परतून घ्यायची सगळी. आणि गॅसची आच आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तुमचा मीडियम जास्त मोठा असेल गॅस तर थोडा अजून कमी करा. आता आपल्याला याच्यात सफेद तीळ घालायचे आहेत. तीळ घालून पण छान परतून घ्यायचं. तीळ तेलात घातले ना, तीळ बिलकुल उडत नाहीत. आणि असे तीळ घातले का नाही आपण, की आपल्याला अख्ख्या वडीत तीळ आहेत ना, वडी खाताना चवीला लागतात आणि खाताना मध्ये मध्ये येतात, त्याच्यामुळं खूप छान लागतात.
तर बघा वडीला पण खालनं वरनं नुसते तीळ लावले ना ती सगळे तळताना किंवा शालो फ्राय करताना निसटून जातात, त्याच्यामुळे असे तीळ घालून घ्यायचे. आता ह्याच्यात ही भाजी आपण घालून घ्यायची. आता बघा मगाशी ही मी मिरची ती बारीक केलं ना वाटण, त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला इथं मीठ वगैरे काही घालायचं नाही आहे. आणि हा काय भाजीचा पालाचा, याला खूप उशीर लागत नाही. आता त्या मिठामुळं थोडंफार पाणी सुटतं मेथीला, तर आपण एकसारखी परतून घ्यायची मेथीची भाजी. आणि पाला असल्यामुळे पटकन ते शिजलं जातं बघा. आपल्याला निम्मं शिजवायचं आहे, आपल्याला काही पूर्ण भाजी शिजवून घ्यायची नाही आहे. तर बघा आता ही भाजी छान व्यवस्थित परतून झालेली आहे, सगळे हलवलेले, पाण्याचा बिलकुलसुद्धा अंश नाही आहे. आता आपण हे जे बॅटर केलं ना ते ह्याच्यात सगळं ओतून घ्यायचं. आणि गॅसची आज तुम्ही मीडियमच ठेवा, जास्त वाढवू नका. आणि बघा आता हे सगळं लगेचच फिरवून घ्यायचं आहे. आणि फिरवताना पटापटा फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे कुठं तिथं पिठाच्या गुठळ्या वगैरे होणार नाही आहेत. नाहीतर पिठाच्या परत गुठळ्या गाठी इथे झाल्या ना तर मग काय ते व्यवस्थित मोडता येत नाहीत, काय नाहीत. म्हणून पटकन आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता सगळं छान व्यवस्थित मंद आचेवर हे फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसची आच वाढवू नका, नाहीतर पिठातलं पाणी लगेच सुकेल आणि पीठ शिजलं जाणार नाही आहे. तर बघा आता हे छान असं फिरवून घ्यायचं आहे आपण. गॅसची आच कमी आहे त्याच्यामुळे व्यवस्थित फिरवता येतं. आणि फिरवताना काय करायचं, असं चमच्याच्या साह्याने असं दाबत दाबत फिरवायचं. एखाद्या टायमाला कुठे एखादी गुठळी वगैरे झाली असेल ना तर ती मोडली जाईल आणि पीठसुद्धा व्यवस्थित छान शिजलं जाईल. आता आपल्याला या पिठाचं आहे ना डो बनेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान शिजलं जातं आणि त्याच्यात मेथी पण अर्धी शिजलेली होती ती पण पूर्ण शिजली जाते. तर बघा आता ह्या पिठाचा डो बनत आलेला आहे. आता आपण अजून थोडा वेळ ह्याला फिरवून घेऊया. आता हाताला चिटकत नाही, हाताला चिकटलं ना तर समजायचं अजून शिजायचं आहे. 2 मिनटं इथं फक्त मी झाकून ठेवलेलं होतं बघा. आता 2 मिनटानंतर झाकण काढलं आपण, हे शिजलं आहे का बघू. तर हाताला पाणी तेल काही लावायचं नाही, नुसतं आपल्या नॉर्मल हाताने बघायचं. हाताला पीठ बिलकुल चिकटलेलं नाही आहे, म्हणजे पीठ एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. तर बघा हाताला पीठ लागलं ना तर समजायचं शिजलं नाही आहे, मग अजून शिजवून घ्यायचं थोडा वेळ आणि तेही मंद आचेवर. तर आता पीठ एकदम छान शिजलेलं आहे. सगळं साहित्य ही सगळं कडचं काढून घ्यायचं आणि व्यवस्थित ह्याचा डो तयार करायचा. आता ह्याचा डो तयार झाला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि तर ताटाला ना आपण तेल लावून घ्यायचं आहे. तेलाचा हात ताटाला लावला ना की आपण जी वड्या बनवणार आहोत ना त्या बिलकुल चिटकत नाहीत आणि एकदम इझिली निघतात. तर बघा असं कडाच्या साईडनी पण तेल लावा, कारण कडाच्या साईडनी पण थापलं जाणार आहे. आता हा डो ह्याच्यावर घालून घ्यायचा आणि एकदम कडक पीठ आहे ना म्हणून पहिल्यांदा आपण चमच्याच्या साह्याने हे सगळं प्लेटमध्ये असं दाबून घ्यायचं ताटात आणि नंतर मग आपल्याला हाताने हे दाबून घ्यायचं आहे. थोडं नॉर्मल थंड झाल्याने हाताला सोसेल असं एवढं गरम राहिलं ना की हाताने थापून घ्यायचं आणि एकदम दाबून दाबून थापून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम वड्या छान बनतात बघा. दाबून थापून घेतलं का नाही की सगळीकडनं व्यवस्थित येतात, कुठं असा फोपसेपणा राहत नाही आणि एकदम छान होत्यात वड्या बघा. आता हे सगळं मी व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे बघा. आता काय करायचं, हे थंड होऊन द्यायचं आपल्याला. पूर्ण थंड झालेलं आहे बघा. मी इथं शक्यतो 15-20 मिनटं ठेवलं होतं, एकदम छान थंड झालं आहे. आता हे आपण पलटी करून घेतलं आहे. तर पलटी केलं बघा एकदम छान व्यवस्थित पडलं आहे. आणि इथं बघा माझ्या हातनं थोडं दाबलं गेलं नव्हतं, त्यामुळं ह्या साईडला अंगठ्याच्या थोडंसं फोपसेपणा राहिलेलं आहे आणि बाकी सगळं एकदम गुळगुळीत असं छान मस्तपैकी थापलेलं आहे. तर तुम्ही त्यासाठी आहे ना दाबून दाबून थापून घ्या. आता मी इथं पिझ्झा कटर घेतले, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूच्या साह्याने सुद्धा कापू शकता. आणि आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये अशा वड्या बनवून घ्यायच्या बघा. आणि कसं आहे ताटात आपण जास्त जाड पण थापल्या नव्हत्या आणि जास्त पातळ पण नव्हत्या थापल्या, त्याच्यामुळं वड्या एकदम छान आणि व्यवस्थित झाल्यात बघा. ह्या पद्धतीने एवढ्या अशा मी जाडीच्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे एकदम छान झालेल्या आहेत. कुठं तुटल्या वगैरे काही नाही बिलकुलसुद्धा. आणि अख्ख्या वडीत तीळ झालेले आहेत. आणि आपण जी हळद आणि मिरची पावडरचा वापर केला ना त्याच्यामुळे कलर तर बघा एकदम सुंदर आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, इथं मी शालो फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला जर तळून घ्यायच्या असल्या ना मेथीच्या वड्या तरी तुम्ही तळून घ्या. तळून घेतल्या ना तर आतून बाहेरून एकदम छान अशा कुरकुरीत मस्त क्रिस्पी होत्यात. आणि आपण शालो फ्राय केल्या ना ह्या वरून कुरकुरीत होत्यात चांगल्या आणि आतून सॉफ्ट राहतात.
तर आमच्यात ना जास्त तळलेल्या आवडत नाहीत मुलींना, शालो फ्राय केलेल्या आवडतात, म्हणून मी इथं शालो फ्राय करत आहे. तुम्ही तळूनसुद्धा बघा एखादी वडी, खूप छान होते, कुरकुरीत एकदम अशी होते. तर बघा दोन्ही साईडनी छान अशा गोल्डन होईपर्यंत आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्तपैकी कलर आला आहे बघा आता गोल्डन, आणि वरनं एकदम खरपूस अशा कुरकुरीत छान झालेल्या आहेत आणि आतून एकदम छान मस्त सॉफ्ट अशा राहिलेल्या आहेत. तर आता वड्या एकदम छान तळलेल्या आहेत बघा, आणि ही रेसिपी पण एकदम सुंदर आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. चवीला तर इतकी सुंदर लागतात ना, एकदम छान लागतात. आणि बघा ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. अशाच नवीन नवीन माझ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही बनवली ना, तुमची रेसिपी कशी झाली, तुम्ही कुठून मेसेज केला हे पण मला नक्की कळवा. म्हणजे माझ्या रेसिपी कुठपर्यंत बघतात ते मला पण कळेल. आणि एकदम छान सुंदर अशा चविष्ट मेथीच्या वड्या तुम्ही जरूर बनवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा.